जेवण झालं काय? नुसतं खादोड्यावानी खायला पाहिजे. कामाच्या नावाने बोल. नाही झालं जावा. सिलेंडर आणायचं म्हटलं होतं ते पण होत नाही. एक काम धाड होत नाही. सुनी, बोला की. दादा आणि वहिनी उरलेत तुझे. लगेच चहा आणि भजे बनवते. कोर्टानं तुमच्या दोघांच्या सोडचिठ्ठीला मंजुरी दिलेली आहे, पण तुमचा अर्धा पगार ह्यांना द्यायला लागेल. बर बर. अरे बाबा, अर्धा पगार चाललाय तुझा, हसालायस कशाला? आधी सगळा पगार घेत होती, आता अर्धा तर भेटेल की. चलो भाई. अगं अनन्या, फार्म हाऊसवर लईच थंडी आहे ग. थंडी तर खूप आहे, पण खरं खरं सांगा, तुम्ही आज आंघोळ तर केली आहे ना? अगं माणूस मनानं स्वच्छ पाहिजे. अच्छा. अगं आपलं अंग काय कधीही स्वच्छ करता येते उन्हाळा आल्यावर. अंजली तुमचं नाव आहे का? होय. घरात किती जण माणसं राहतात? आम्ही 5 जण. मी, माझा नवरा, मुलगी आणि सासू सासरे. चालतंय, ठीक आहे. घर कोणाच्या नावानं आहे? सासऱ्यांच्या. चालतंय. सासऱ्यांचं नाव काय? तुकाराम पाटील. अरे बापरे, तुम्ही तुकाराम पाटलाची सून आहे वय? आयला लय भारी माणूस आहे की राव. चालते, काय हरकत नाही. ठीक आहे. ठीक आहे म्हणजे? अहो असू द्या हो. अहो पण विचारत का होता ते तरी सांगा. अहो ते आज माझं आणि माझ्या बायकोचं भांडण झालंय. बायकोनं मला घराबाहेर काढले आहे, म्हणून मी घरोघरी टाइमपास करत फिरायला. सुनी ऐक की, जरा मित्रांकडे जाऊन येतो, आलोच 2 मिनिटात. हा, दिवसभर तुम्हाला मित्रांसाठी वेळ आहे आणि माझ्यासाठी 2 शब्द ऐकायला वेळ नाही का? होय का? बरं चालते, काय हरकत नाही. बस बोल, तुला आता का बोलायचं? जायचं नाही. लग्न झालेल्या बायका कोणावर जास्त लक्ष ठेवतात? त्यांच्या मुलांवर की त्यांच्या फोनवर? नवऱ्यावर. कुठं ठेवली मी साडी? गावानच झालं. अहो, तुम्ही मला मकर संक्रांतीला साडी घेतलेली बघा मेशोवरनं, ती कुठं बघितलंय का तुम्ही? अगं पाठवली की मी माग. का? अगं झाली की संक्रांत, वापरलीस की एकदा. आपल्याला तेवढंच पैसे वापराय होत्यात ना आता. अगं तू तेच काम कर ज्याच्यात तुझा टॅलेंट आहे. ऑनलाईन तिळगुळ पाठवणाऱ्यांनी कृपया नोंद घ्यावी. त्यांच्यासोबत फक्त आणि फक्त ऑनलाईनच गोड गोड बोललं जाईल. प्रत्यक्ष भेटल्यानंतर डायरेक्ट हाणामारी. घरात कितीही काम करा, नुसतं नाव ठेवते हे माणूस. मी राहीना आता तुमच्या सोबत. मी चालली माहेरला. मी चाललो देवळात. तुम्ही देवळात जाऊन किती पण नवस करा, मी येत नसते वापस. मी देवळात नवस करायला नाही, नवस फेडायला चाललोय. अगं ते दूधवाला पेशंट पडलाय, तू त्याला काय बोललीस? अहो काय नाही हो, रोज पांढऱ्या कलरचं दूध घेऊन येतंय. त्याला म्हणले तुमच्याकडे दुसऱ्या कलरची गाय नाही का? अरे अशी कुठली गोष्ट आहे जे तू रोज बघू शकतोस पण आणू शकत नाहीस? शेजारी. आपको पता है मेरे इस घर में आने से आप लोगों का कितना फायदा होने लगा? हाँ तुम सही कह रही हो. 5 किलो राशन और बढ़ गया. तिळगुळ घ्या, गडगड बोला. बोला ना गोड. बोलतोय ना, ऐकू का नाही येते? मनातल्या मनात बोलतोय. ओ बसलाय का आणि मोबाईल बघत? 3 टाइम खायचं आणि नुसतं मोबाईल बघायचं. काय तर काम धंद्याचा बघा की. हा, दिवसभर नुसतं मलाच बोल, खाय प्यायचं आणि कामाधंद्याचं. ह्यानं पण दिवसभर खाते आणि बसूनच राहते की ह्याला पण बोल. तुम्हाला मी खरं सांगते, दुसऱ्याची कार्टी सांभाळणं खूप कठीण काम असते. तू कोणाचं कार्ट सांभाळतेस? सासूबाईचं. पूर्वीच्या बायका सण आला की पुरणपोळी बनवायच्या आणि आताच्या बायका
साडी कुठली घालू, ड्रेस कुठला घालू, रील कुठली काढू, सेल्फी कशी काढू. अरे वा. अहो स्वयंपाक नाही होणार आज. का बर, भाकरीचं पीठ संपलंय का? नाही मग गॅस संपलाय का? नाही मग भाजीपाला संपलाय का? नाही. अरे दादा ते नव तेल तिखट मीठ मसाला संपला असेल. अहो नाही हो, याच्यातलं काय संपलेलं नाही. अगं मग काय संपलंय? माझ्या मोबाईलचा रिचार्ज. कोमल, तू सगळ्या गोष्टी करू शकतेस, मी आज मान्य करतो. मग मी आहेच हुशार. पण एक गोष्ट अशी आहे ती तू करू शकत नाहीस. काय हो? काय काय ओ काय असं माझ्याकडे का बघायला? सांगा की मला सगळं येते. काय हेच हे जे शांत बसलोय नाही मी, तू शांत बसू शकत नाही. ओ मी या साडीत कशी दिसून राहिले? तुला आरशावर भरोसा नाही काय? अनन्या, तुला 2 दिवस झाला सांगायचं राहिले. माझं 2 दिवसापासून छातीत दुखा लागले. अहो 2-3 दिवस झाले तुमच्या छातीत दुखतंय आणि तुम्ही मला आज सांगताय. अगं काय नाव, थोडंच दुखतंय, डॉक्टरला फोन लावू नको ग. चुप. हॅलो LIC एजंट, मी ना लोकेशन पाठवते, लवकर या. 50 लाखाचा विमा करायचा आहे. सोचता हूँ कि मेरी आँखों. अरे बोल की. ती पूजा कोण आहे? लहानपणीची मैत्रीण आहे माझी. तुझे चप्पल ना दात पाडीन. मॅसेज करायचं बंद कर, ती काकू आहे माझी. मला सांगा, बायकोत आणि मेहुनीत काय फरक असते? मेवणी बूट चोरून पैसे मागते आणि बायको बुटानं मारून. तुम्हाला किती एकर शेत आहे टोटल? 2.25 एकर आहे. फक्त माझ्या पप्पांकडे 100 एकर शेती आहे आणि सगळं त्याच्यातलं मी स्वतः बघत असते. सगळं मला येतं शेतातलं. हो का? छान छान. तुला मकाच्या शेंगा चारू का? हो हो हो, चारा ना, मला खूपच आवडतात मकाच्या शेंगा. मी असे शेतात गेले का पप्पा माझ्यासाठी बुचके आणतात मकाच्या शेंगाचे. मकाच्या शेंगा 100 एकर शेती. काय झालं असं मग? 1.25 एकरवाल्याला काय माहिती मकाच्या शेंगा.